प्रश्न असा आहे ना की मी तेव्हा पण सांगत होतो, माझं आजही म्हणणं आहे, मला असं वाटतं 84 साली राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्या बहुमतानंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं 30 वर्षानंतर. बरोबर, आपण निवडणुकीच्या अगोदर काय बोलतो आहोत आणि निवडून आल्यानंतर आपण काय करतो याचं जर भान सुटलं तर हे असं होतं. याला जबाबदार कोण, मोदी आहेत का अमित शहा का दोघेही? दोघेही. आपण जेव्हा विधानसभेला समोर ब्लूप्रिंट सारखे प्रयोग केले, सगळ्यांना समोर विकासामा ठेवला होता, आता समोर होताना नवीन काही कल्पना असतील लोकांचं काय? महायुतीमध्ये 2 मिनिटं थांबा रे, मी कुठे चाललोय का मला जरा सांगा. प्रश्नांची आपली घाई, ह्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर देऊ देत मला. सर